5-4 असे आहे. हे असोसिएशनचे आपले नियम तुम्हाला माहिती आहेत सर्व खेळाडूंना. पंचांनी देखील ते ऑन फील्ड नियम सांगितलेले आहेत. एक रिव्ह्यू असेल, जर सक्सेस झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू असेल, परंतु अनसक्सेसफुल रिव्ह्यू झाला तर तिथेच रिव्ह्यू संपेल. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. रिव्ह्यू साठी अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 यशस्वी पर्व. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आर्या 11 जे खेळाडू पुणे परिसरातले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिव इंटेरियर ज्या संघामध्ये कोल्हापूर आणि खंडाळा अशा तालुक्यातले खेळाडू, अशा संघातले खेळाडू आहेत. प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. सन्माननीय अभिजित दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. सचिन सावंत, कॉंग्रॅच्युलेशन. प्लेअर आहे चिमणगावचा, तालुका आहे कोरेगाव, जिल्हा सातारा. जबरदस्त कामगिरी आणि या ओव्हरमध्ये अप्रतिम खेळ राहिला. सचिन यांचा मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. राजीव शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार होणारी सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा, इम्पॉर्टंट स्पर्धा, महत्वाची स्पर्धा. निघाले गोलंदाज, पहिला बॉल फेस करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅटर प्लेस करण्याचा प्रयत्न. अमित धुमाळ पहिलाच बॉल प्लेस करण्यासाठी आपल्याला पाहिला मिळाले आणि पहिल्या बॉल वरती डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. गोलंदाजी मार्क वरती सलमान. सलमान आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती, जे हडपसरचे आहेत. समोर अमित धुमाळ. ओहो हो, याही वेळेसचा बॉल, लगातारचा दुसरा बॉल. लोहम गावचे अमित धुमाळ यांना बीट करून चाललाय. वाठार कॉलनी गावचे खेळाडू आहेत अमित धुमाळ. जबरदस्त कामगिरी करण्यासाठी हे देखील झाले जातात. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल का? यस, पहिला झटका लागतोय. सलमान यांना मिळते पहिलीच सफलता. बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. अमित धुमाळ बॅक टू डग आउट. सलमान जबरदस्त. निखिल सोळसकर जे घाटदरे गावचे खेळाडू आहेत, तालुका खंडाळा. निखिल सोळसकर अगदी उजव्या हाताचे फलंदाज आहेत. आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातले रथी महारथी पाहायला मिळतील. इथं बॅटची एज लागते आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोनची धाव मिळते आणि शून्यातून विश्व निर्माण होते, एक संकल्पना आहे. आणि शून्यातून एक धाव फलकावरती लागते अनिस्मृती 11 शिव इंटेरियर संघाची. ऑन साइडला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. बॉल डीप लॉंग ऑनच्या पलीकडे, बहारदार मॅसिव्ह हिट सिक्सर.
आगाज केलाय, अभी तो आगाज दिखाया है, अंजाम बाकी है, ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले जात आहे स्ट्रोक आणि हाही बॉल निघाला सीमारेषा ओलांडून. एक षटकार, त्यानंतरच्या बॉलवरती चौकार. निखिल सोळसकर घाटदरेचा सितारा. एक षटकार आणि एक चौकार निखिल सोळसकरच्या बॅटमधून आला. आणि आता स्ट्राईक वरती आलेत प्लेअर फ्रॉम खंडाळा. खंडाळाचा एक स्टार खेळाडू प्रदीप अर्थात बबलू या नावाने परिचित असणारे खेळाडू. बबलू जाधव जो खो खोचा एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीने मुंबई पोलीस. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जातोय कॅच. इम्पॉर्टंट विकेट, बबलू जाधव बॅक टू डग आउट. इम्पॉर्टंट खेळाडू अर्थात संघाचा सेनापती कोसळला. रणजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि रणजित आणि आता निखिल सोळसकर या दोघांची जबाबदारी वाढलेली आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, विना संघर्ष हा मान कोई नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी के घाव, पत्थर भी यहाँ भगवान नहीं होता. ओव्हर नंबर टू शहाजी. त्याच पद्धतीनं पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अर्थात या ठिकाणी प्रदीप न्यायनी ते डॉन यांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत. लवकर येतोय आणि त्यासोबतच मान्यवरांना सलामी दिली जाते किंवा मानवंदना दिली जाते. ज्या पद्धतीनं पुणे परिसरामधली मानाची स्पर्धा अर्थात संविधान चषक आणि संविधान चषकाचे मुख्य आयोजक सन्मान्य चंद्रशेखर भाऊ मोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मी शब्द सुमनांनी मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेच्या वतीनं अनुश्री चषक 2026चा एक देखना सोहळा आणि या ठिकाणी सर्वच क्रिकेट वेडी लोक, सर्वच क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी दाखल होत आहेत. मनापासून स्वागत आहे. हा बॉल देखील ऑन साइडला सोडवलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बनतोय प्रेक्षक, मस्तक पे दिया है दस्तक, सिक्सर. रणजित लोहमचा वाघ मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळतोय. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरली करा. स्टेप आउट झालेत. बॉलला फक्त रीड केलं, वेल लेफ्ट करत असताना
आणि वाईड +1 अशा टोटल 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. एक्स्ट्रा रन थांबवणं गरजेचं आहे आणि त्या एक्स्ट्रा धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक षटकाराला आणि स्मृती 11च्या खेळाडूंसाठी ती सुवर्ण संधी आहे. द केक स्टोरी वाई अर्थात बंटी महांगडे, प्रतीक महांगडे यांच्या वतीनं 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये एक सिंगल कंप्लीट, 1 के 7 कहाणी आगे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस लागतायत. टोटल 25 धावा. प्रोजेक्टेड स्कोर चांगला दाखवतो. पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित सलमान यांनी चांगली कामगिरी केली, परंतु या ओव्हरमध्ये रणजित यांच्या माध्यमातून देखील चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट केलेत. एक चौकार आला, एक षटकार आला, त्यासोबत वाईडच्या धावा आलेल्या आहेत. करंट रन रेट 12.50 चा. रणजित यांचा विचार केला तर 4 बॉल फेस केलेत, 12 धावा बनवलेत आणि निखिल यांनी 3 बॉल फेस करून 11 धावा बनवलेल्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय शिव इंटेरियल आणि स्मृती 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आर्या 11 पुणे सागरदादा परदेशी यांचा संघ अर्थात आर्या 11 हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनुश्री चषक 2026 सातारा जिल्ह्यातली मानाची आणि महत्वाची स्पर्धा, तब्बल लाखांचं कॅश प्राइज असणारी ही एक मोठी स्पर्धा आपण आपल्या भेटीला आली आहे. युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जुळलेले स्पोर्ट ऑन लाईव्हच्या वरती सगळे प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत. दीपेश यावेळेस बॉल टप्पा पडला, अतिरिक्त उंची, वाईड बॉल. दीपेश गुप्ता ना, यस दीपेश गुप्ता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रेडी आहे. संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारा, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. क्रिकेटचा खेळ असंख्य मित्र परिवाराला, अगदी अनोळखी मनांना देखील एकत्र आणणारा खेळ आहे आणि तो खेळ अर्थात राजीव शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार होतोय. जबरदस्त चर्चा या संपूर्ण स्पर्धेची सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि अगदी मुंबई परिसरामध्ये देखील या स्पर्धेची चर्चा आहे. आणि असं आयोजन, दमदार आयोजन. कोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची एज, त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि धावफलकावरती धावा लागतात. टोटल 28 धावा शिव इंटेरियर या संघाच्या. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना एका बाजूला आपण पाहतोय दीपेश गुप्ता आहेत, तर समोर निखिल सोळसकर, यंग टॅलेंट ऑफ घाट दरे खंडा. क्षेत्ररक्षणाची बाजू पाहिली, व्यूहरचना पाहिली तर एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, लॉंग ऑफ रिजन आहे, लॉंग ऑन आहे, वाईडिश काऊ कॉर्नर रिजन असे क्षेत्ररक्षक मैदानामध्ये तैनात ठेवले जात आहेत. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली, जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. दीपेश गुप्ता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 षटक हाताळत आहेत. यस, साताऱ्याचे स्टार क्रिकेटर अर्थात साताऱ्याचा सितारा आयकॉन प्लेअर अनिकेत नायनिते हे देखील उपस्थित होत आहेत. त्यासोबतच अनेक मोठे खेळाडू आपण आजच्या दिवसामध्ये पाहिले. चेतन चिंचकर जे भोसरे तालुका खटाव इथून दाखल झालेले आहेत. त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील अनेक तगडी स्टारकास्ट आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. डॉन उपस्थित झालेले आहेत. 29 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है, कुछ पाकर तो यहाँ हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों, लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानते हैं. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कसं पणाला लावणं गरजेचं आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेमध्ये उंच उभा राहिलाय, मिस्टाइम स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि पकडला जाईल कॅच. निखिल सोळसकरचा खेळ संपतोय. महत्वाची विकेट दीपेश गुप्ता यांना सफलता. यस, ऍक्शन साठी रेफर केलेला आहे पंचांनी या बॉलवरती. थर्ड अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम फॉर ऍक्शन. मुख्य पंच या ठिकाणी रेडी आहेत. लोखंडे सर यांच्या माध्यमातून ते ऍक्शन पाहिली जाईल. रिप्ले टेलिकास्टच्या माध्यमातून स्पोर्ट ऑन लाईव्ह चं चांगलं कव्हरेज.
येस, इट्स अ लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. आणि खेळाडू निखिल सोळसकर बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुमित याही खेळाडूंना प्रभावित केले. खंडाळा प्रीमियर लीग असेल, ग्रामीण प्रीमियर लीग असेल, ग्रामीण बिग बॅश असेल, पुणे परिसरातल्या अनेक स्पर्धा. आणि या खेळाडूकडे आता विशेष लक्ष असणार आहे. सुमित जाधव नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रणजित, या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आता या जबाबदारी वाढलेली आहे. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. आणि बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश निघाले पुन्हा. ओहो हो, वेगवान बॉल, जबरदस्त बॉल, वेगावरती स्वार झालेत. रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. आणि या वेगानं निश्चित वेगाची दाहकता दाखवणारा बॉल डिलिव्हर केला जातोय. हा स्कोर कार्ड जैसे थे. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली आहे. वीरेन न्यायनीते हे देखील उपस्थित झालेत, यंग टॅलेंट. हो हो हो, यावेळेसचा बॉल अगदी पायावरतीच केला आणि तो बॉल डिक्लेअर झोन मध्ये. यस, पंचांचा इशारा येईल. या ठिकाणी कोणतीही धाव नसणार आहे, कारण शॉट ऑफर केला नव्हता. क्रिकेटच्या नियमानुसार तुम्हाला शॉट ऑफर करावा लागतो. डिक्लेरेशन झोनची धाव ती मी घेतली जाणार नाही. धाव फलक 29 या धावसंख्येवरती 29. त्याच पद्धतीनं अनिल स्मृती 11 शिव इंटेरियर या संघाच्या खेळाडूंसाठी प्रत्येक षटकाराला ओम महांगडे मित्र परिवाराकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 29 धावा स्कोर बोर्ड वरती. अनुश्री चषक 2026 यशस्वी पर्व सन्माननीय राजीव शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार होणारा देखना सोहळा. गजानन बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गजानन आले. तर स्ट्राईक वरती रणजित. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्यासोबत लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मॅच में मजा आने वाला है. यावेळेस बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. पहा, ज्या पद्धतीनं रणजित यांचा विचार केला तर लोहम गावचे खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि आता इथून पुढे प्रत्येक रन महत्वाची झालेली आहे. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविष्य पुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला डाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण आला रे कोण आला. खंडाळ्याचा वाघ आला. रणजितच्या बॅटमधून आलेला धमाका षटकार. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण बिग बॅश पुणेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी असणारा रणजित मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळतोय. समोर बॉलिंग ट्रॅक वरती गजानन आहेत.
वेगवान बॉल पहा काउंटकोर साऊंड आला अगदी जोर लावला खांद्यांचा जोर पहिला मिळाला आणि तो टप्पा पडल्यानंतर बॉल वेगात अगदी यष्टीरक्षक आकाश फरांदे यांच्या हातामध्ये विसावलाय डॉट बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वा बाई वा जबरदस्त स्क्वेअर लेग रिजन मध्ये काय कॅच घेतलाय अप्रतिम कॅच जबरदस्त कॅच मैदानामध्ये. चला नवीन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. कोल्हापूर परिसरातील खेळाडू शिव इंटेरियर आणि स्फूर्ती 11 संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अजय वेगवान बॉल आहे आणि अजय पहिल्याच बॉलवरती विकेट येते. हे लाखात एक दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. 36 लॉस ऑफ 5 विकेट. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. 36 धावा आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनिकेत न्यायनीते अंड्या ज्या खेळाडूने संपूर्ण STPL गाजवली, सातारा ग्रामीण प्रीमियर लीग गाजवली, ज्या खेळाडूच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आयकॉन म्हणून भूमिका बजावली जाते, तो अनिकेत अगदी 7 नंबरला आलाय बॅटिंग ऑर्डर मध्ये. निश्चित आपण पाहतोय हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड 36 या धावसंख्येवरती. धावफलक आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॉलर कोण असेल बॅटिंग ट्रॅक वरती सुमित आणि अनिकेत या दोघांची जोडी. सुमित यांनी 2 बॉल फेस केलेत, कोणती धाव बनवू शकले नाहीत. अनिकेत 1 बॉल जरूर फेस केलाय, परंतु मी म्हणेन शिव इंटेरियर आणि स्फूर्ती संघाची जमेची बाजू काय आहे तर अनिकेत न्यायनीते शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिकेत न्यायनीते नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तर स्ट्रायकिंग एंड वरती सुमित प्लेअर फ्रॉम एका बाजूला खंडाळा तालुक्याचा खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला सातारा तालुका नांदगाव गाव. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश. स्लोवर वन बॅट चेज डिक्लेरेशन झोन नाव कंप्लीट. 1 के 7 कहाणी आगे. स्लोग ओव्हर आहेत, डेथ ओव्हर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील आणि स्मृती शिव इंटेरियर संघासाठी सुमित यांना. लेफ्ट हँडेड बॅटरचा विचार केला तर या ग्राउंड वरती निश्चित सर्वांना प्रभावित केले डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी. हा बॉल लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा आहे. यस, आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येईल. जबरदस्त मैच, मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. पुन्हा एकदा 30 लाईन मेंटेन करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. दीपेश यांनी आधीचं षटक जबरदस्त हाताळलं. या ओव्हरमध्ये स्ट्रगल मध्ये आहेत. 1 सिंगल आले, त्यानंतर 2 लगातारचे व्हाईट बॉल आले. आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपल्या वेगापेक्षा दिशेला जास्त महत्व आहे. पुन्हा एकदा याही वेळेस लेग स्टंपच्याच दिशेने बॉल केलाय आणि हा लगातारचा 3रा बॉल, व्हाईट बॉल येतोय.
येस, थँक्यू. 40 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दीपेश गुप्ता. 3 वाईड आलेत. पुन्हा एकदा याही वेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल, चौथा बॉल वाईड येतोय. एक्स्ट्रा रन आणि अनिल स्मृती संघासाठी रन कैसे भी हो आणे जरुरी है, आणि त्या रन येत आहेत. धावांची भूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिव इंटेरियर समोरच्या दिशेने बॉल खेळला. ऑन साईडला डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करील एक सिंगल, आणि आता अनिकेत नाही ते स्ट्राईक वरती असेल. समोर जर आपण पाहिलं, आर्या 11 या संघाचे टीम ओनर आहेत सागर दादा परदेशी यांचा मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला अनिल स्मृती 11 शिव इंटेरियर अर्थात शिवानीताई भोकरे गुजर यांच्या मालकीचा संघ आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत न्यायनीते. येणारे 4 बॉल कशा पद्धतीने फेस करतील हे पाहणार आहोत आपण. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगलाय. सुपर क्लासिकल मॅच आहे बॉस. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती थांबवलं जाईल. 1 के 7 कहाणी आगे. करंट रन रेट 9.69. आर्या 11 संघाचा विचार केला तर एक होम प्लेअर आकाश फरांदे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे, आणि या होम ग्राउंडवरती किंवा या ग्राउंडवरती अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, त्यामुळं संपूर्ण या ग्राउंडचा अंदाज आणि अभ्यास आहे. इट्स अ डेड बॉल. त्यासोबत समोर जर विचार केला ना तर बबलू यांची कॅप्टन्सी देखील इम्पॉर्टंट आहे शिव इंटेरियर अनिल स्मृती 11 संघासाठी. आकाश सोळसकर यांची गोलंदाजी. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. याही वेळेसचा बॉल लेग स्टंप मिस करतोय आणि इथं बॉल वाईड बॉल येतोय. या ओव्हरमध्ये तब्बल 5 वाईड आलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा धावा येत आहेत. दीपेश लाईन थोडी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये फसतीये, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू होऊन गेला डेनिस लिली, ज्या खेळाडूनं कधी आपल्या कारकिर्दीमध्ये व्हाईट बॉल डिलिव्हर केला नव्हता. एक्स्ट्रा धाव काय असते हीच माहिती नव्हती. नो बॉल आणि व्हाईट बॉल. तब्बल 13 वर्ष अविरत क्रिकेटची सेवा केली, परंतु कारकिर्दीमध्ये एकही एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर केलेला नव्हता. अशी अनुशासन असणारे गोलंदाज आपण पाहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हा बॉल ऑन साईडला डिक्लेअर झोन मध्ये. पायावरतीच बॉल करण्याचा प्रयत्न आहे दीपेशांचा. ती रणनीती आहे, कारण बॅकवर्ड रिजन मध्ये एक सिंगल आहे. स्ट्रॅटेजी आखली जाते. पायावरती केलेले बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जात आहेत. समोरचा किंवा खूप टप्प्याचा बॉल आहे, त्या बॉलवरती मोठा हिट येऊ शकतो, त्यासाठी बचावात्मक केलेली गोलंदाजी. वाईड जरूर आले, परंतु बॉल देखील चांगले डिलिव्हर करून घेतलेत. हा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला आपल्या समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. कृष्णा नदी पात्रामध्ये डिपॉझिट. अकुट टप्प्याचा बॉल, स्लॉट मधला बॉल केला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट. धावफलकावरती टोटल धावा लागतायत 51 धावा. कोण आला रे कोण आला. खंडाळ्याचा वाघ आला. सुमित वाघाची दाढ फोडला पहाड. 2 षटकारांनी धावफलकाला आकार. 57 धावा मॅच जिंकण्यासाठी टीम आर्या 11 ला बनवाव्या लागतील. 58 धावा. 58 रन्स नीडेड टू विन इन ऋतिक महागडे आणि अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 आपल्यामध्ये मॅच होत आहे. आपण रिपोर्टिंग करा.
दिग्विजय मोहिते आणि मानव देशमुख यांना विनंती की आपल्या शुभास्य हा टॉस या ठिकाणी होणार आहे. वाई सिटीतले हे खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभास्य हा टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आपण या. चला टीम अभिजित मस्कर आणि ऋतिक महांगडे 11 अशी मॅच आहे आणि संघ मालक आहे टीम आहेत. एका बाजूला अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11. नावेद खलीफ वैष्णवी 11 आणि अर्णव स्पोर्ट्सचे अजित वरे साहेब हे स्पॉन्सर्स आहेत. आपण टॉस करूया. अभिकर ऋतिक महांगडे 11 आणि बिगिलचा काऊलचा आवाज येणार. हेड आणि टेल आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल आणि आलेला आहे हेड. इट इज हेड मागितलेला आहे आणि अभिजित मस्कर आणि ऋतिक महांगडे 11 टॉस जिंकलाय. टॉस जिंकता काय घेताय सर फिल्डिंग करू सर आम्ही. फिल्डिंग कराल. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 आपल्या भावना कशा आहेत? स्पर्धा सर खूप सुंदर आहे आणि आम्हाला नवीन साळुंक यांनी खेळायला चान्स दिल्याबद्दल त्यांचा पण आभार आणि नियोजन पण खूप सुंदर आहे. तुमच्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत आणि कोणकोणत्या विभागातले आहेत? सर आमच्या सांगली आणि पुण्यातले खेळाडू मिक्स आहेत सर. ओके, सांगली आणि पुण्याचा सेट एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला आपण अर्णव स्पोर्ट्स आणि वैष्णवी 11 कडे जाऊया. टॉस जिंकला असं काय घेतलं सर? फिल्डिंग घेतली असते. बॅटिंग करायची आहे आणि स्पर्धेबद्दलचा आपला अभिप्राय कसा आहे? फर्स्ट मला साताऱ्याला खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं केलंय. टुर्नामेंट चांगलं. तुमच्याकडे कोणते खेळाडू आहेत, कोणत्या विभागातले आहेत? मुंबईचे प्लेयर असतात. ओके, सर्व मुंबईचे खेळाडू आहेत. आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आहेत. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका, आपण सामना सुरू करा. 58 धावांचं लक्ष आहे आणि आर्या 11 संघ आता या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि अनिल स्मृती आणि शिव इंटिरियर या टीमला धावांचा बचाव करायचा आहे आणि मॅचला होते आता प्रारंभ. स्ट्रायकर जोडी गणेश शेठ अनपट यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि उत्कृष्ट क्रिकेटर वाई तालुक्यातील अमोल वाडकर यांचं आगमन होत आहे. आपले स्वागत आहे या अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 वतीने. असलम आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. चला दोन्ही संघांना विनंती आपण सामना सुरू करा. षटक क्रमांक 1 ला सुरुवात. आकाश सोळसकर घाटदरे. पहिलाच बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 4. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय असलमने ताबडतोड. बॉल सीमा पार. चौकार. राजू दादा पहिलाच बॉल आकाश सोळसकर त्यांचा थोडासा महागडा राहिला परंतु त्यानंतरचा बॉल चांगला टाकलेला. आकाश सोळसकर घाटदरे एक्सप्रेस अनेक क्रिकेट स्पर्धा चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत परंतु आपली प्रतिभा सिद्ध करताना हा बॉल इथे डॉट टाकलेला आहे. चांगला बॉल. असलमला बांधून ठेवलंय. एका बाजूला रवी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 3. बॉलर तयार आकाश सोळसकर.
फुल टॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरतून बॉल टोलवलाय डीप कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने बॉल सीमा पार चौकार. आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री असलम शेख जे हडपसरचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला खंडाळा तालुक्यातील घाटदरे गावचे आकाश सोळसकर. फटका फसलाय स्वतः आकाश सोळसकर बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. असलम शेख माघारी आर्या 11 ला धक्का क्रमांक 1. हडपसरचे प्रवीण थोपटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती एका बाजूला घाटदऱ्याचे आकाश सोळसकर. काही बॉल चांगले काही बॉल महागडे अशा प्रकारचं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. 8 धावा धावफलकावरती आलेले आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आर्या 11 हा संघ प्रतिउत्तर देतोय. प्रथम बॅटिंग अनिल स्मृती आणि शिव इंटिरियर या टीमने केलेली आहे. बॉल क्रमांक आता 5वा प्रगतीपथावरती येतोय. बॉलर तयार एका बाजूला प्रवीण थोपटे बॅटिंगसाठी तयार. फटका तर आल्या पावली चांगलाच खेळलाय. बॉल चाललाय डीप पॉइंटला. बॉल सीमारेषा पार होईल फरार. रन्स मिळतील. या बॉलच्या पाठीमागे आर्या 11 ला 4. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात थँक्यू. प्रवीण थोपटे मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. टीमची टोटल धावसंख्या 12. एक गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल आकाश सोळसकर निघालेले आहेत. या षटकातला शेवटचा बॉल घेऊन भेदकता आहे गोलंदाजीमध्ये परंतु प्रवीण थोपटे यांच्याकडे आक्रमकता आहे. हो शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि बॅटिंग टीम फिल्डिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे. एकच रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुढे त्याचा वापर करता येईल. आणि आकाश सोळसकर यांनी जो बॉल टाकलाय पंचांनी ऑन फील्डला सांगितलंय हा वाईड आहे परंतु फिल्डिंग टीमने रिव्ह्यूचा इथे वापर केलेला आहे. 2008 साली ही प्रणाली क्रिकेटमध्ये आली. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम 2008 साली ही प्रणाली क्रिकेटमध्ये आली आणि आता त्याच प्रणालीचा वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता केला गेलेला आहे. आणि हा बॉल वाईड आहे त्यामुळे आकाश सोळसकर यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॉलिंग टीम अनिल स्मृती शिव इंटिरियर. 58 धावांचं लक्ष आहे. 13 बनलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी. आकाश सोळसकर यांनी एक विकेट टिपली. प्रवीण थोपटे मैदानाच्या आतमध्ये 4 वरती बॅटिंग करतायत. षटकातला शेवटचा बॉल आहे. चला आपण थोडीशी घाई करूया का. आपल्याकडे आज बरेचसे सामने पेंडिंग आहेत. बॉलर तयार आकाश सोळसकर घाटदरे एक्सप्रेस. ओ वेगाने टाकलेला बॉल प्रतिउत्तर देऊ शकले नाही प्रवीण थोपटे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. एक गडी बाद. आर्या 11. चषक.
क्या बात आहे. आज डीजे मास्टर तुषार एकदम जोमात आहेत. सुमधुर संगीताची उधळण ते आजही शेवटच्या या दिवशी धमाल करतायत गाण्यांच्या माध्यमातून. एका बाजूला आर्या 11 13 वरती 1, ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती प्रदीप जाधव अर्थात बबलू खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत बबलू जाधव. ओव्हर नंबर 2 खंडाळ्यातले खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. आर्या 11 साठी रवी आणि प्रवीण थोपटे मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रायकर एंडला कोण आहे तर रवी. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एका धाबेसाठी एक पेक्षा जास्त काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. बबलू जाधव ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला रवी मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटिंग करताना एक बॉल त्यांनी फेस केला. एकच धाव आतापर्यंत बनवलेली आहे. बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती येतोय. बबलू जाधव तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आली आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होते. प्रवीण थोपटे यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे कारण प्रवीण थोपटे यांची बॅट तळपलेली आहे. एका बाजूला पुण्यातल्या हडपसरचे रवी आणि प्रवीण तर एका बाजूला खंडाळ्याचे बबलू जाधव. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 अंतिम दिवसामध्ये खुला गट आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली ना तर एका बाजूला डीप मिड विकेटला खेळाडू, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. हे बॅकअप आहे. बॉलर तयार. पायावरती बॉल ठेवलाय. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावफलक पुढे सरसावते असं म्हणतात. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न या जोडीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होतोय. रवी आणि प्रवीण थोपटे मैदानाच्या आतमध्ये जोडी बॅटिंग करते. 3 बॉल बबलू जाधव यांनी चांगले टाकलेले आहेत. एकही मोठा फटका फलंदाजांना खेळू दिला नाहीये. बंधनं ठेवलेली आहे. षटकातला हा 4था बॉल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा बबलू जाधव आणि फलंदाज प्रवीण थोपटे तयार होतील खेळपट्टीवरती. 4था बॉल प्रगतीपथावरती येईल. अनिल स्मृती शिव इंटिरियर आणि त्यांच्या विपक्ष आर्या 11 अशी लढत आहे. बबलूचा हा बॉल क्रमांक 4. स्ट्रायकर एंडला आहे प्रवीण थोपटे. हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. गुडघा खाली टेकवला. पंचाने सांगितलं की हा नो आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेबद्दल तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण जे नियम आहेत त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलेला आहे आणि इथे हा बॉल डॉट आलाय. धाव आता कोणतीही मिळत नाहीये. फ्रीडचा बॉल होता त्याचा समाचार फलंदाज प्रवीण थोपटे घेऊ शकले नाही आणि बबलू जाधवचा हा चांगला बॉल आहे. फ्रीडचा बॉल चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलेला आहे. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. धावसंख्या जैसे थे 17 धावा एक गडी बाद. षटकातले शेवटचे 2 बॉल स्ट्रायकर एंडला प्रवीण थोपटे. खोल टप्प्याचा बॉल मिड विकेटला वळवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जात आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. बॉलर तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 19. एक गडी बाद. अनुश्री चषक हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री या है शान से चलने का
थँक्यू. आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. बनवायच्या आहेत धावा 39, येणारे बॉल 18. ओव्हर नंबर 3 साठी आता अनिल स्मृती आणि शिव इंटिरियर या टीम कडून गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे. रणजित जाधव, खंडाळ्याचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतात. रणजित जाधव एका बाजूला, रवी 3 बॉलच्या पाठीमागे 3 वरती बॅटिंग करतायत. राईट आर्म राऊंड द विकेट, बॅक क्लिपचा वापर, टायमिंग प्रॉपर, फ्लॅट पॅरल, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील आर्या 11 ला 6. प्रवीण यांचा वार, रवी यांचा वार, षटकार. या बॉलच्या पाठीमागे बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक पाहायला मिळाला. म्हणजे अगदी ज्या प्रकारे बॅडमिंटनचं रॅकेट फिरवलं जातं त्या प्रकारे बॅट फिरवली. 6 धावा. बॉलवर तयार. बॉलवरती नजर रोखून धरलेली आहे. पंच या ठिकाणी त्या ठिकाणी पाहणी करतायत. कोणती हालचाल नाहीये. डॉट आलाय रणजित जाधव यांचा. एक बॉल महागडा, एक बॉल चांगला. धावसंख्या 25. 16 बॉल 33 ची गरज आहे या मॅच मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. बॉलवर तयार. ऑन साइडला, डीपी स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील आर्या 11 ला 4. एका बाजूला 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आलेले आहेत. आज रणजित जाधव यांना महत्वाकांक्षी व्हावं लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या 3 बॉलमध्ये 29 धावा, 15 बॉल 29 ची आता इथून पुढे गरज आहे. बॅटिंग करणारा टीम आर्या 11 ला. एका बाजूला अनिल स्मृती, शिव इंटेरियर हा संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे. रणजित जाधव राईट आर्म राऊंड द विकेट, बॉल क्रमांक 4. पुढे सोडलाय, खेळाडू आहेत परंतु बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दस्तक, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतात याही बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. एका बाजूला शांत असणारा रवी आता मैदानाच्या आतमध्ये तळपलेला आहे. हा तो फटका होता. शरीरापासून दूर असणारा बॉल टोलवला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. कॅच पकडण्याचा हा बॉल निघाला लॉंग ऑफच्या डोक्यावरतून. सीमारेषेच्या पलीकडे फटका आहे. कडक बॉल देतोय. सीमारेषेच्या पलीकडे धडक, षटकार. साइड अँगलने पहा फटका. काय फटका खेळलाय. क्वालिटी स्ट्रोक. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी शांत असणारा रवी आता तळपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आता 13 बॉल 19 ची गरज आहे. रणजित जाधव यांना विकेटसाठी जावं लागेल. 5 बॉलच्या पाठीमागे 20 धावा खर्च केलेले आहेत. प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नाही तर कधी कधी अनुभवातून असते. तो अनुभव दाखवावा लागेल रणजित जाधव यांना. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. आपल्या फॉलोथ्रूमध्ये बॉल फील्ड केलाय. 3 षटकांचा मित्रांनो खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 39. आता विजयासाठी बनवायच्या आहेत. इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 19. ऐकूया तोपर्यंत एक छोटस
थँक्यू. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तालुका वाई, गाव ओझरडे, आकाश फरांदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती खंडाळ्याचे ऑलराऊंडर खेळाडू बबलू जाधवला पुन्हा एकदा बोलवलंय. 39 झालेले आहेत. 12 बॉल 19 ची गरज आहे. ओव्हर नंबर 4 ला आता होते सुरुवात. तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. एका बाजूला अनिल स्मृती शिव इंटिरियर, दुसऱ्या बाजूला आर्या 11. असा रंगलेला सामना मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 हे फार महत्वाचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जो संघ चांगला खेळ करेल तो संघ मॅचला कलाटणी देईल. स्ट्रायकर एंडला ओझरडे गावचा आकाश फरांदे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल संयमाने खेळलाय. बॅटला घेऊन गेले. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. फक्त फ्लिक केलाय. सिंगल 10 या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. 11 बॉल 18 ची गरज आहे. आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलंय तर रवीला आणलेला आहे, ज्यांनी 9 बॉलच्या पाठीमागे 23 बनवलेले आहेत. एक वेळ अशी होती ना, रवी यांनी 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा बनवल्या, परंतु पाठीमागच्या षटकामध्ये काय धडाकेबाज बॅटिंग केली आहे. रवी तयार. हो, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव लेग बाईटच्या माध्यमातून प्राप्त होते. बबलू जाधव चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. या अगोदरच्याही ओव्हरमध्ये बबलू जाधव यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा बबलू जाधवचा पर्याय निवडलाय टीम. अनिल स्मृती आणि शिव इंटिरियर या टीमने बराचसा अनुभव त्यांच्याही गाठीशे, परंतु या अंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये असणारे वाई तालुक्यातले आकाश फरांदे एका बाजूला. 10 बॉल 17. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय समोरच्या बाजूला आणि इथे या बॉलच्या पाठीमागे ओझरडे गावच्या आकाश फरांदे जातील माघारी. धक्का क्रमांक 2 आर्या 11. ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 ला सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. T&T इन्फ्राचे प्रणव दादा थोरवे यांच्या ठिकाणी आगमन होत. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे अनुश्री चषक पर्व क्रमांक 4च्या वतीने. आणि प्रणव दादा थोरवे यांना विनंती की दादा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपले स्वागत आहे. T&T इन्फ्राचे विहाडीचे प्रणव दादा थोरवे यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं आपण स्वागत करूया. ज्यांच्या वतीने आपण प्रत्येक मॅचला जो सामनावीराचा पुरस्कार देत आहोत ना, तो पुरस्कार त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आता 9 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 17. सचिन मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये येत आहेत. आता 9 बॉलच्या पाठीमागे 17 ची गरज आहे. अनिल स्मृती शिव इंटिरियर विरुद्ध आर्या 11. फुल टॉस बॉल, प्रति उत्तर देऊ शकले नाही. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. अशा प्रकारच्या बॉलला योग्य न्याय द्यावा लागेल. फुल टॉसला योग्य न्याय देऊ शकले नाही. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. एका धावेसाठी सचिन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. वेळेच्या अचूकता त्यांना साधता आली नाही. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल मिळाली आहे. आता 8 बॉल 16 ची गरज आहे. बॅटची कडा घेणारा बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. एका बाजूला आता 7 बॉल 15 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी बबलू जाधव करतायत, परंतु रवी आणि सचिनना चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल 15 चा थरार. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 जिल्हा सातारा, तालुका वाई, कृष्णेच्या काठी बसलेलं पसरणी गाव आणि याच गावामध्ये रंगलाय अनुश्री चषकाचा थरार. 7 बॉल 15. खोलवर टप्प्याचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. येणारे मित्रांनो बॉल आहेत 6. विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत 14. मॅच मध्ये येईल का धमाल, परंतु ऐकूया या गाण्याची कमाल. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता एकच अनुश्री. अगदी मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे T&T इन्फ्राचे प्रणव दादा थोरवे यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि आपण त्यांना स्क्रीनवरती पाहिलं, ज्यांच्या वतीने सामनावीराचा पुरस्कार या क्रिकेट स्पर्धेला मिळालेला आहे. त्याचबरोबर ओमकारजी सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया.
या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे दावा 14. हे समीकरण या मॅच मध्ये उरलेलं आहे. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, रहा की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने इथून पुढे खेळावं लागेल. टीम मीटिंग बोलवलेली आहे. असं म्हणतात 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. टीम मीटिंग मध्ये आता काय निर्णय झालाय, कुणावरती द्यायची जबाबदारी, कुणावरती ठेवायचा विश्वास, कुणाच्या हातामध्ये सोपवायचा बॉल. कारण समोर आहे बॅटिंग मध्ये रवी, ज्यांनी 10 बॉलच्या पाठीमागे 23 धावांचा झुंजार खेळ केलाय. ही एक मोठी उमेद आहे टीम आर्या 11 ची. मॅच 1 मिनिट थांबवा पंच. मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. चला मॅच पुन्हा एकदा प्रारंभ करूया आपण. 6 बॉल 14 ची गरज. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहेत रवी, तर गोलंदाजी मार्ग वरती अंतिम षटक शुभम यादव. अंतिम षटक या युवा खेळाडूच्या हाती सोपवलेला आहे. 6 बॉल 14 चा बचाव, एका बाजूला पाठलाग. पहिलाच बॉल हवेत खेळला या ओव्हरचा. यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि झेल निसटलाय. जीवनदान मिळालंय कुणाला, तर रवीला. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे एकाला माघारी यावं लागेल. जीवनदान मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे स्ट्रायकर एंडला रवी जाऊन पोचलेले आहेत. आहे मॅचचा सुरुवात होईल आता. 5 बॉल
13ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 13 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शहाजी गायकवाड येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सचिन आउटून माघारी गेले, त्यांना विकेटची आपल्याला तडजोड करावी लागली, परंतु रवीला जीवनदान मिळालंय. 5 बॉल 13 या धावसंख्येचा सांभाळायचा आहे डोलारा. फटका खेळलाय डीप कव्हरला, चाबूक स्ट्रोक निघाला सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा आर्या 11 साठी षटकार. एका बाजूला मॅच मध्ये रंगत वाढलीये. शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ चांगलाच बॉल टाकला आता. हा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, बॅट वरतून आलीये. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत चालली आहे. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीम ने इथे आता रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. तिसरे पंच पाणी करतील प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय आणि हा बॉल कशा रीतीने शुभम यांनी हाताळलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट त्यांनी हा बॉल टाकलेला आहे. सेकंडला फलंदाज रवी आहेत आणि त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल योग्य आहे. आता इथून पुढे 3 बॉल 7 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष करायचा आहे. शुभम निघालेत रवीसाठी. ऑन साईडला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. रवी यांनी दिला या बॉल वरती धोप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला सोप्पा. बॉल सीमा पार षटकार. अनिल स्मृती शिव इंटिरियरने झेल सोडला आणि त्यानंतर रवीचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. एका हातामध्ये बॅट आहे आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. महत्वपूर्ण बॉल. हो उजव्या स्टीच्या बाहेर. काय घडलंय? पंचांची कोणती हालचाल नाहीये, त्यामुळे हा बॉल डॉट आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. सामना संपलेला नाहीये. शुभम मैदानाच्या आतमध्ये लढतोय. अनिल स्मृती शिव इंटिरियर लढतोय. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. एका श्वासाचा अंतर उरलंय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न करावा लागेल, सर्वोत्तमच प्रयत्न. 1 बॉल 1 धावेची गरज. आर्या 11 की अनिल स्मृती शिव इंटिरियर. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉल वरती दडलंय काय? कोणता संघ विजयाचा शिक्का मोर्तब करेल आणि कोण सामना घेऊन जाईल? पाठीराख्यांनी आता श्वास रोखून धरला असेल. संघ मालक अगदी स्पोर्ट ऑन लाईव्ह ने दाखवलेलं. 1 बॉल 1 धावेची गरज. शुभम निघालाय रवीसाठी आणि हा बॉल धाव पूर्ण होईल का? तर हो. आणि इथे अनिल स्मृती शिव इंटिरियरच्या उंचीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि आर्या 11 ने सामना जिंकला. परंतु एका टीमने मन जिंकली, एका टीमने सामना जिंकला. दोन्ही संघांचा आपण कौतुक करूया. खेळाडूला आपण प्रदान करत आहोत आणि त्याचं विशेष सहकार्य प्रणव दादा थोरवे TNT इन्फ्रा यांच्या माध्यमातून लाभलेले. त्यांचा सन्मान आपण करूया. रेशीम धाग्यांनी ही विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन महादेवजी शिर्के यांच्या शुभास्ते हा सन्मान ठिकाणी केला जाईल.
एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्वाचा घटक आहे आणि प्रणव दादा थोरवे यांनी या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करत आहोत. प्रणव दादा थोरवे TNT इन्फ्रा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4च्या वतीने प्रणव दादा थोरवे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा होतो या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान.